काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. कॅबिनेट मंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत साहेब आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. सर, राज ठाकरे यांची नुकतीच दादा भुसे यांनी 7 तारखेला उद्धव ठाकरे पण मोर्चा काढतायत आणि त्यांना सुद्धा मनसेचे कार्यकर्ते आता निमंत्रण देणार आहे. त्यामुळे युतीचा त्यांचा मार्ग मोकळा होतोय का अशा देखील चर्चा झडत आहेत. वाटतं की युतीच्या मार्गावर बोलण्यापेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे प्रमुख आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते मुख्यमंत्री असतानाच मी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो. डॉक्टर माशेलकरांची समिती त्यावेळी स्थापन करण्यात आली आणि डॉक्टर माशेलकरांच्या समितीनं जी शिफारस केली होती ती तेच मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वीकारलेली होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भाषेवरनं राजकारण करण्याचा त्यांना अधिकार राहिलेला नाही, कारण त्यांनीच पहिलीपासून 12वीपर्यंत हिंदी सक्तीची करावी हा जो माशेलकर साहेबांनी अहवाल दिलेला होता तो त्यांनी स्वीकारलेला होता. त्याच्यामुळं राजसाहेबांचं म्हणणं जे आहे त्या बाबतीमध्ये 6 तारखेला जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष घालतील. परंतु हा जो UBTचा मोर्चा आहे हा ऑलरेडी त्यांनीच हिंदी स्वीकारली. आता हिंदी स्वीकारली त्यांनीच कसला मोर्चा काढायचा. नक्कीच, पण हिंदी मराठी ज्यांना मराठी म्हणा कैवारी तुझी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा आशयाचे जे पोस्टर्स आहेत ते सुद्धा आता सर्वत्र सोशल मीडियावर जात आहेत. महानगरपालिकेची निवडणूक आली, ज्या लोकांनी ज्या व्यक्तींनी हा अहवाल स्वीकारला पहिलीपासून 12वी हिंदी पाहिजे त्यांना कसं काय आपण त्यांनी मोर्चा काढू शकतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवणे सगळं होतं आहे. परंतु मराठीच्या बद्दलचा अभिमान, मराठी ही मातृभाषा आहे, त्याच्यावर अन्याय होता कामा नये, मुलांवर अन्याय होता कामा नये ही आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं सरकार निर्णय घेईल. राज ठाकरेंना समजवण्यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घ्याल, तुम्ही भेट घेणार. मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला जर राजसाहेबांची भेट घ्यावी लागली तर मी देखील त्यांची भेट घेईन. भास्कर जाधवांच्या मनात नेमकं काय चाललंय सध्या, कारण बऱ्याच चर्चा सुरू होते नाराज आहेत म्हणून. भास्कर जाधव साहेबांच्या मनामध्ये त्यांनी जी निवृत्तीची भूमिका बोलून दाखवली ती असू नये ह्या मताचा मी आहे. कारण कोकणामध्ये त्यांनी अनेक वर्ष राजकारण केलं आहे, समाजकारण केलं आहे, ते सिनियर आहेत आणि कोकणच्या विकासासाठी त्यांनी राजकारणात राहावं ही माझी भूमिका आहे. तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश सावंत, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.